आजची रात्र थरारक आणि गूढतेने भरलेली आहे। एका साध्या नित्याच्या आयुष्यात घडलेली ही घटना तुमच्या रक्तात थरार चळवेल। लघुक्षणात घडणाऱ्या निर्णयांनी किती भयंकर परिणाम होऊ शकतात ते जाणून घ्या। आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल, म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा, कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल। मित्रांनो, नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा। चला तर मग सुरू करूया आजची घटना। मित्रांनो, आफ्रिकेतला 31 वर्षांच्या आसपासचा आफ्रिकन व्यक्ती असतो। तो मुंबईतील एका मोठ्या कंपनीत नोकरी करत असतो आणि त्याला खूप चांगला पगार मिळतो। त्याने मुंबईत एक फ्लॅट घेतलेला असतो आणि तो तिथे राहत असतो। याच फ्लॅटमध्ये नीलम नावाची एक 22 वर्षांची भारतीय मुलगी काम करायला येत असते। नीलम दिसायला खूप सुंदर असते, पण ती खूप गरीब असते। ती त्या आफ्रिकन व्यक्तीच्या घरचे सगळे कामं करत असे, त्याचे कपडे धुणे, भांडी घासणे आणि घरचे जेवण बनवणे। पण मित्रांनो, या आफ्रिकन व्यक्तीची वाईट नजर त्या मुलीवर पडते आणि तो तिला कसेही करून फसवू इच्छित असतो। नीलम समजूतदार आणि तरुण असते, तिला त्याच्या इराद्यांची जाणीव होते। ती विचार करते की मी तर गरीब आहे आणि हा खूप श्रीमंत आहे। जर याला जे पाहिजे ते मी 1-2दा दिले तर त्या बदल्यात मी याच्याकडून चांगली रक्कम उकळू शकेल। नीलमचा हाच विचार तिची सर्वात मोठी चूक ठरतो, कारण पुढे हा माणूस तिच्यासोबत काय करणार ते बघू। एका रविवारी या आफ्रिकन व्यक्तीची सुट्टी असते आणि तो घरीच असतो। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नीलम त्याच्या घरी कामासाठी येते। जसे ती त्याच्या घरी येते, हा आफ्रिकन व्यक्ती तिला आपल्याजवळ बोलावतो आणि आपल्याजवळ बसून तिच्याशी बोलणे सुरू करतो। तो नीलमला म्हणतो की नीलम, तू खूप चांगली आहेस, दिसायलाही खूप सुंदर आहेस आणि मला तू आवडतेस। मित्रांनो, नीलम जेव्हा त्याचे हे बोलणे ऐकते तेव्हा ती खूप आनंदित होते आणि त्या आफ्रिकन व्यक्तीला म्हणते की साहेब, तुम्हीही खूप चांगले आहात, तुम्ही दिसायला खूप स्मार्ट आहात आणि खूप दिवसांपासून माझी नजर तुमच्यावर होती। मलाही तुम्ही आवडता, पण कोणाला कळू नये म्हणून मी सांगायला घाबरत होते। आता हा आफ्रिकन व्यक्ती जेव्हा नीलमचे हे बोलणे ऐकतो तेव्हा खूप खुश होतो। त्याला वाटतं की आता नीलमने हिरवा सिग्नल दिला आहे, आता तर तिचा फायदा घ्यायला हवा। त्याने लगेच नीलमला खांद्यावर उचलले आणि तिला बेडरूममध्ये जाऊन पलंगावर टाकले। त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत चाळे करायला लागतात। मित्रांनो, साधारणपणे 10 मिनिटांनंतर ते दोघे एकमेकांच्या आलिंगनात हरवून जातात। त्या दोघांमध्ये कधी वाईट संबंध प्रस्थापित झाले हे त्यांना कळलेच नाही। हा आफ्रिकन व्यक्ती नीलमसोबत खूप जोरदारपणे गैरवर्तन करत होता। नीलमला ते सहन होत नव्हते। ती वारंवार त्याला सांगत होती की साहेब, मला सोडा, मला सहन होत नाहीये, तुम्ही खूप शक्तिशाली आहात आणि मी खूप कमजोर आहे। पण हा आफ्रिकन व्यक्ती तिला सोडायला तयार नव्हता। जवळपास 1 तास उलटून गेल्यावर नीलम बेशुद्ध पडते। मग हा आफ्रिकन व्यक्ती जेव्हा पाहतो की नीलम बेशुद्ध झाली आहे तेव्हा तो तिला सोडतो। त्याने आधीच एका कपाटात एक फोन लपवून ठेवला होता, त्यात त्याने नीलमचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। तो फोन उचलतो आणि बाहेर जातो। मित्रांनो, 15 ते 20 मिनिटे झाल्यावर नीलमला शुद्धीवर येते। ज्या पलंगावर ती पडली होती तिथून तिला उठणेही शक्य नव्हते, पण कशीपशी ती हिम्मत करते आणि उठते। तरीही तिला व्यवस्थित चालता येत नव्हते। ती लंगडत लंगडत त्या आफ्रिकन व्यक्तीजवळ येते आणि त्याच्यासमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते की साहेब, मला माफ करा, मी लोभात आले होते आणि आज जी चूक केली आहे ती यापुढे मी करणार नाही। मी माझ्या घरी जात आहे, अशा प्रकारचे काम मी तुमच्यासोबत करू शकत नाही। मित्रांनो, हा आफ्रिकन व्यक्ती जेव्हा नीलमचे हे बोलणे ऐकतो तेव्हा त्याला राग येतो आणि तो तिला म्हणतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझेही माझ्यावर प्रेम आहे, आता हे काम आपण सतत करत राहू। पण नीलम त्याला नकार देते की मी तुम्हाला सहन करू शकणार नाही, मी तुम्हाला पेलू शकणार नाही, मी तुमच्यासमोर हात जोडते। तेव्हाच हा आफ्रिकन व्यक्ती नीलमला तो व्हिडिओ आणि काही फोटो दाखवतो जे त्याने रेकॉर्ड केले होते। नीलम जेव्हा तो व्हिडिओ पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते। ती विचार करते की हा तर खूप नीच माणूस आहे, याने तर माझा व्हिडिओ बनवला आहे। त्यानंतर नीलम त्याच्या पायावर पडते आणि दयेची भीक मागते आणि म्हणते की साहेब, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे। मी तर लोभात आले होते, मी विचार करत होते की मी तुमच्यासोबत हे सर्व काम करेन आणि तुमच्याकडून पैसे उकळेन। पण हा आफ्रिकन व्यक्ती थोडा चलाख असतो, त्याने आधीच तिचा व्हिडिओ बनवून ठेवला होता। मित्रांनो, तो आफ्रिकन व्यक्ती नीलमला म्हणतो की मी जेव्हा जेव्हा तुला बोलवेन तेव्हा तेव्हा तुला इथे यावं लागेल आणि मला खुश करावं लागेल। त्यानंतर नीलम रडत रडत आपल्या घरी निघून जाते। घरी गेल्यावर ती याबद्दल आपल्या आईवडिलांना काहीच सांगत नाही। या आफ्रिकन व्यक्तीला जेव्हा जेव्हा मन करायचे तेव्हा तो नीलमला बोलावून तिच्यासोबत आपले वाईट संबंध प्रस्थापित करत असे। नीलमला ते सहन होत नव्हते आणि ती प्रत्येक वेळी बेशुद्ध पडायची। जेव्हा नीलम खूप त्रासून जाते
तेव्हा एक दिवस ती विचार करते की आता जे होईल ते होईल. आता ती कशीही करून पोलीस स्टेशनला जाईल आणि या माणसाविरुद्ध रिपोर्ट करेल. नीलम त्याच्या घरातून बाहेर पडते आणि थेट पोलीस स्टेशनला पोचते आणि आपल्यावर घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगते. पोलीस साहेब तिची संपूर्ण कहाणी ऐकतात. त्यानंतर 5 कॉन्स्टेबल्सना सोबत घेऊन त्या आफ्रिकन व्यक्तीच्या घरी पोचतात आणि त्याला अटक करतात. अटक केल्यानंतर त्याचा फोन आधी हिसकावून घेतला जातो आणि त्या फोनमधील व्हिडिओही डिलीट केला जातो. त्यानंतर त्याच्यावर चार्जशीट बनवली जाते आणि त्याला जेलमध्ये पाठवले जाते. आजच्या काळात हा आफ्रिकन व्यक्ती जेलमध्ये आपल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहे. पण भविष्यात त्याला काय शिक्षा होणार आहे याबद्दल मी सांगू शकत नाही. पण सर्वात मोठी चूक ही नीलमची होती, कारण नीलम त्याच्या जाळ्यात त्याच्या प्रेमाच्या फासात अडकली. तिला हे माहीतच नव्हतं की हा भारताचा माणूस नाही, हा आफ्रिकेचा माणूस आहे आणि यांच्यात खूप ताकद असते. हे एका स्त्रीला नाही तर 4-4 स्त्रियांना खुश करू शकतात. आणि ती तर 22 वर्षांची मुलगी होती. ती त्याला कसे सहन करू शकली असती? तिलाही समज नव्हतं, कारण तिच्यात तेवढी अक्कलही नव्हती. म्हणून लोभ आणि सहजगर्तपणामुळे आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात किती वेदना येऊ शकतात हे या घटनेतून स्पष्ट होते. नात्यांमध्ये सन्मान, मर्यादा आणि सावधपणा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी पोट आणि मन तपासा. छोट्या सुखांसाठी केलेलं पाऊल कधीकधी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. जर ही खऱ्या आयुष्यातली घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा. तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे आणखी अशी खरी आणि अंगावर काटा आणणारी कथा घेऊन येणार आहोत. धन्यवाद.